नमस्कार. माणूस खास आहे या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव समीक्षा रवींद्र पाटील. या चॅनलवरती आपण बघणार आहोत वेगवेगळे टॉपिक्स, ज्या टॉपिक्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत. फॉर्मॅट एकदम सिंपल आहे. टॉपिकविषयी माहिती, त्याचं एक्झाम्पल आणि ते आपल्या डे टू डे लाईफशी कसं रिलेटेड आहे. दॅट्स इट. इट्स अ व्हेरी सिंपल अँड आय होप तुम्हा सर्वांना हे आवडणार आहे. मी इथे तुम्हाला काही टर्म्सबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे किंवा टर्म्सबद्दल सांगणार आहे, ज्या तुम्हाला माहिती असतील, नसतील. फक्त सांगणार नाही आहे, फक्त फिलॉसॉफिकल एक्सप्लेनेशन किंवा इन्फॉर्मेशन नाही देणार आहे. तर त्या टर्म्स आपल्या डे टू डे लाईफशी किंवा आपल्या सायकॉलॉजीशी कशा रिलेटेड आहेत, याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. डिमोटिवेशन इज अ सायकॉलॉजिकल स्टेट जिकडे आपल्याला एखादी गोष्ट करण्याची जी एनर्जी असते ती फील होत नाही किंवा ती गोष्ट करण्यासाठी आपली इच्छा होत नाही. आपण ती गोष्ट करण्यासाठी केपेबल असतो, तरीही ती गोष्ट करावीशी वाटत नाही. तेव्हा आपण बोलू शकतो की आपण डिमोटिवेटेड आहेत. आता मोस्ट ऑफ द टाईम ती गोष्ट आपल्याला माहिती असते, की ती गोष्ट आपल्यासाठी बेनिफिशियल आहे, इम्पोर्टंट आहे आणि तरीसुद्धा ती गोष्ट आपल्याला करावीशी वाटत नाही. त्यावेळी आपण म्हणू शकतो, की आपण डिमोटिवेटेड आहोत. आता खूप वेळेला डिमोटिवेशन आणि डिप्रेशन या गोष्टींचा अर्थ लावता येत नाही. मोस्ट ऑफ द टाईम आपण डिमोटिवेटेड असतो, तर आपल्याला असं वाटतं, की आय एम व्हेरी डिप्रेस्ड. डिप्रेशन हा वर्ड आता खूप कॉमन झालेला आहे. पण डिमोटिव्हेशन आणि डिप्रेशन या 2 गोष्टींमध्ये खूप फरक आहे. तर डिप्रेशन काय आहे हे आपण नंतर कधीतरी ब्रीफमध्ये बघूयात. पण थोडक्यात ही जी मेंटल स्टेट आहे, ही थोड्या वेळासाठी जर तुमच्या लाईफमध्ये असेल, तर तुम्ही त्याला डिमोटिव्हेशन बोलता. बट त्याचा एक पिरियड असतो. एक ठराविक काळानंतरही तुम्ही तेच फील करत असाल, डिमोटिव्हेटेड फील करत असाल, तर ते आपण डिप्रेशनमध्ये काउंट करतो. डिमोटिव्हेशन म्हणजे काय? डिमोटिव्हेशन म्हणजे काय? तर डिमोटिव्हेशन इज अ सायकॉलॉजिकल स्टेट जिकडे आपल्याला एखादी गोष्ट करण्याची जी एनर्जी असते ती फील होत नाही किंवा ती गोष्ट करण्यासाठी आपली इच्छा होत नाही. आपण ती गोष्ट करण्यासाठी केपेबल असतो, तरीही ती गोष्ट करावीशी वाटत नाही. तेव्हा आपण बोलू शकतो की आपण डिमोटिवेटेड आहेत. आता मोस्ट ऑफ द टाईम ती गोष्ट आपल्याला माहिती असते, की ती गोष्ट आपल्यासाठी बेनिफिशियल आहे, इम्पोर्टंट आहे आणि तरीसुद्धा ती गोष्ट आपल्याला करावीशी वाटत नाही. त्यावेळी आपण म्हणू शकतो, की आपण डिमोटिवेटेड आहोत. आता खूप वेळेला डिमोटिव्हेशन आणि डिप्रेशन या गोष्टींचा अर्थ लावता येत नाही. मोस्ट ऑफ द टाईम आपण डिमोटिवेटेड असतो, तर आपल्याला असं वाटतं, की आय एम व्हेरी डिप्रेस्ड. डिप्रेशन हा वर्ड आता खूप कॉमन झालेला आहे. पण डिमोटिव्हेशन आणि डिप्रेशन या 2 गोष्टींमध्ये खूप फरक आहे. तर डिप्रेशन काय आहे हे आपण नंतर कधीतरी ब्रीफमध्ये बघूयात. पण थोडक्यात ही जी मेंटल स्टेट आहे, ही थोड्या वेळासाठी जर तुमच्या लाईफमध्ये असेल, तर तुम्ही त्याला डिमोटिव्हेशन बोलता. बट त्याचा एक पिरियड असतो. एक ठराविक काळानंतरही तुम्ही तेच फील करत असाल, डिमोटिव्हेटेड फील करत असाल, तर ते आपण डिप्रेशनमध्ये काउंट करतो. आता रिअल लाईफमध्ये सायकॉलॉजिकल ट्रिगर्स कशासाठी करतात म्हणजे जर तुम्हाला रिपिटेटिव्हली फेल्युअर्स येत असतील, क्रोनिकल प्रेशर तुमच्यावरती असेल, लॅक ऑफ रिकॉग्नायझेशन असेल किंवा अनरिअलिस्टिक गोल्स असतील तुमच्या लाईफमध्ये. तर जर एखादी गोष्ट जी आपण मिळवूच शकत नाही, त्या गोष्टीच्या पाठी धावून काय फायदा आहे का? नाही. ती गोष्ट आपण करतोय, एनर्जी देतोय, मग रिपिटेटिव्हली आपल्याला फेल्युअर येतंय. आणि म्हणून मग आपल्याला असं वाटतंय, की नाही मी ह्याच्यापुढे काही मी एक मार्टिन सेलिग्मन ह्यांनी एक एक्सपेरिमेंट केला होता अ, डॉग्सवरती. तर एका पिंजऱ्यामध्ये एका कुत्र्याला ठेवलं आणि त्यांना रिपिटेटिव्हली शॉक्स दिले. शॉक दिल्यानंतर कुत्र्याने पिंजऱ्यातून पळून जाणं अपेक्षित होतं.
पण पिंजरा बंद असल्यामुळे त्याला त्या बॉक्सच्या बाहेर, त्या पिंजऱ्याच्या बाहेर जाणं शक्य नव्हतं. असं त्यांनी रिपिटेटिव्हली 1 वीक किंवा जो एक्सपेरिमेंटचं ड्युरेशन असेल तेवढा वेळ केलं. त्याच्यानंतर त्यांनी तो पिंजरा उघडला आणि त्यांना परत ती शॉक थेरपी दिली. आता अपेक्षित होतं, की पिंजरा जर उघडा आहे, तर त्या कुत्र्याने बाहेर पळून जायला हवं होतं. पण तो गेला का? नाही गेला. म्हणजे तो ती गोष्ट करू शकत होता. ती गोष्ट त्याच्यासाठी इम्पोर्टंट देखील होती. पण आता ती गोष्ट करण्यासाठी त्याच्याकडे ते बळ नव्हतं, ती एनर्जी नव्हती, ती इच्छा नव्हती. का नव्हती? कारण त्याला रिपिटेटिव्हली फेल्युअर आलेलं आहे. त्याने ती गोष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सक्सेसफुल नाही झाला. असं एकदा नाही झालं, असं खूप वेळा झालं, की त्याने ट्राय केलं तो सक्सेस नाही झाला. त्याने ट्राय केलं तो सक्सेस नाही झाला. आणि म्हणून आता त्याच्यामध्ये डिमोटिव्हेशन आलं होतं आणि म्हणून आता डोअर उघडा असून पण तो बाहेर पळून जाऊ शकला नाही. हेच आहे, की जेव्हा आपल्याला रिपिटेटिव्हली फेल्युअर येतं लाईफमध्ये, तेव्हा आपल्याला डिमोटिव्हेटेड फील होतं. आता बेसिक सायकॉलॉजिकल ह्युमन नीड्स काय आहेत? टू बी इन कंट्रोल, फीलिंग कॅपेबल, फीलिंग कनेक्टेड. जेव्हा आपल्याला कनेक्टेड फील होत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक तुमचं वर्क प्लेस असेल किंवा तुम्ही स्कूल, कॉलेजेसमध्ये असतील. तुमचे कोणी फ्रेंड्स नाही आहेत, कलीग्स नाही आहेत, कनेक्शन्स नाही बनत आहेत, तुम्हाला ॲप्रिशिएट नाही केलं जात आहे. तेव्हा तुम्हाला ते काम करण्यासाठी, कॉलेजमध्ये जाण्यासाठी मोटिव्हेटेड फील नाही वाटत. फॉर एक्झाम्पल आता एक स्टुडंट आहे, जो रोज कॉलेजमध्ये जातो, बट त्याचे कोणी फ्रेंड्स नाही बनले. 1 मंथ, 2 मंथ, 3 मंथ्स झाले. त्याने ट्राय केलं, बट स्टिल रिझन्स काहीही असू शकतात, बट त्याचे फ्रेंड्स नाही बनले. लाइक तिकडे लॉस ऑफ कनेक्शन होतं. त्याला कनेक्टेड फील नाही झालं आणि मग त्याला असं वाटलं, की आय एम फीलिंग अलोन आणि आता मला कॉलेजला नाही जायचंय. जी गोष्ट त्याच्यासाठी इम्पोर्टंट आहे. बट स्टिल त्याला आता ते करावंसं नाही वाटत आहे. धिस इज द स्टेट ऑफ माइंड की डोपामाइन आणि मोटिव्हेशन, डिमोटिव्हेशन ह्यांचं कनेक्शन काय आहे? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो, एखाद्या स्पर्धेत भाग घेतो किंवा एखाद्या काहीतरी जिंकतो, तेव्हा आपल्याला रिवॉर्ड दिलं जातं. मग आपल्या ब्रेनला सिग्नल भेटतो. डोपामाइन रिलीज होतो. डोपामाइन इज अ हॉर्मोन. त्याला आपण हॅपी हॉर्मोन असं देखील म्हणू शकतो. जेव्हा बॉडीमध्ये तो रिलीज होतो डोपामाइन हॉर्मोन आपल्याला हॅपी फील होतं. फॉर एक्झाम्पल जेव्हा डोपामाइन डोपामाइन इज अ हॉर्मोन जे डोपामाइन आता मी तुम्हाला डोपामाइन काय असतं ते सांगते आणि डोपामाइनचा, डिमोटिव्हेशनचा आणि मोटिव्हेशनचं रिलेशन काय आहे तेही सांगते. डोपामाइन इज अ हॉर्मोन. आपण त्याला हॅपी हॉर्मोन असं देखील म्हणतो. का म्हणतो? तर आपण जेव्हा एखादी कृती करतो किंवा एखादा अवॉर्ड जिंकतो, एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्याला प्राइज भेटतं, तेव्हा आपल्याला छान वाटतं. का छान वाटतं? ते जिंकल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये डोपामाइन नावाचं एक हॉर्मोन रिलीज होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला ते सगळं एकदम आनंदी वाटतं आणि आपण खुश होतो. मग आपल्याला ती गोष्ट परत करावीशी वाटते कारण आपल्याला आनंदाची भावना फील होते ना, म्हणून आपल्याला ते पुन्हा करावंसं वाटतं. म्हणून आपण पुन्हा एकदा एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतो. पण परत एक तोच पॉइंट आहे, की परत जर तुम्हाला फेल्युअर आलं, सारखं फेल्युअर येत राहिलं, तर तुमच्या बॉडीमध्ये डोपामाइन रिलीज होत नाही. डोपामाइन रिलीज होत नाही, त्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला हॅपीनेस फील नाही होत आणि मग जर तुम्हाला हॅपीनेस फील नाही होत आहे, तर तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी मोटिव्हेटेड फील नाही करणार. हे इतकं सिंपल आहे. आता मग आपण काय करणार? जर तुम्ही मोटिव्हेटेड फील करताय, तर आपण काय केलं पाहिजे? काही बेसिक नॉट टिप्स, नॉट सजेशन, नॉट सोल्युशन. जस्ट एक टिप आहे,
की जर तुम्हाला एन्थुसियास्टिक फील करायचं आहे, तर एक सेरोटोनिन नावाचं हॉर्मोन असतं जे आपल्या बॉडीमध्ये असतं. ते पण एक हॅपी हॉर्मोन आहे. तर ते डोपामाइन रिलीज करण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला खेळल्याच्या नंतर पण छान वाटतं. पण खेळल्याची सवय लवकर लागते, की एखादं व्यसन लवकर जडतं. फॉर एक्झाम्पल फोन. फोन घेतल्याच्या नंतर आपल्याला फॉर एक्झाम्पल आपण स्ट्रेसमध्ये आहेत आणि गेम खेळतोय, व्हिडिओ गेम खेळतोय, तर आपल्याला थोडं स्ट्रेस फ्री वाटतं. का? तर आपल्या बॉडीमध्ये डोपामाइन रिलीज होतो किंवा तिकडे पण तर आपण जिंकतो ना, म्हणून आपल्या बॉडीमध्ये डोपामाइन रिलीज होतं आणि आपल्याला आनंदी वाटतं. म्हणून आपल्याला फोनचं ॲडिक्शन होतं, कारण ते आनंदाची भावना आपल्याला परत हवी असते, परत हवी असते, परत हवी असते. पण खेळण्याने पण तर डोपामाइन रिलीज होतं. मग खेळायची सवय इतक्या लवकर का नाही लागत? कारण तिकडे 1 तास तुम्ही खेळणार, फिजिकल ॲक्टिव्हिटी करणार, बॉडीला दमवणार, तेव्हा ते डोपामाइन तुमच्या बॉडीमध्ये रिलीज होणार आहे. इकडे तर 10-15 मिनिटं तुम्ही गेम खेळा, तुम्ही जिंकताय, तुमच्या बॉडीमध्ये डोपामाइन रेडी होतंय, तुम्ही आनंदी होताय. जे ईझी काय आहे, ब्रेन तेच करणार. वेळा ऐकलेलं आहे, की पूर्वीची लोकं सांगत असतात, की सकाळी कोवळ्या उन्हामध्ये बसावं. तर कोवळ्या उन्हामध्ये बसावं. जे 7 ते 11 पर्यंतचं ऊन असतं, ते जर आपण घेतलं, तर तिथून आपल्याला आपल्या बॉडीमध्ये त्याच्यामुळे सेरोटोनिन नावाचा एक हॉर्मोन रिलीज होतो आणि आपल्याला आनंदी वाटतं. तो पण एक हॅपी हॉर्मोनच आहे. सुखदायक वाटणारा एक हॉर्मोन आहे. तर जेव्हा तुम्हाला लो फील वाटतं, लो एनर्जी वाटते, तेव्हा तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसू शकतात किंवा तुम्हाला एखादी आवडणारी गोष्ट करू शकता. जेणेकरून तुमच्या बॉडीमध्ये डोपामाइन, सेरोटोनिन रिलीज होतील, तुम्हाला आनंदी वाटेल. आता आपण डिमोटिव्हेशन म्हणजे काय हे नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. अजून पण कोणत्या टर्म्स असतील ज्याच्याबद्दल तुम्हाला जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही कमेंट करू शकता. आपण पुन्हा या अशाच टॉपिकवरती चर्चा करूयात. ही इन्फॉर्मेशन जर हेल्पफुल असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.